पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी राष्ट्रवादीची बैठक झाली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही या बैठकीला हजर होते। आपल्याला कल्पना आहे सुनेत्रा पवार दिल्लीत आहेत आणि पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची त्या भेट घेत आहेत। अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार्थ पवार यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांना देशभरात दौरे करणं शक्य नसल्यानं पार्थ यांच्यावर आतापासून जबाबदारी सोपविल्यास 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा मतप्रवाह आहे। त्या दृष्टीनं पक्षात हालचाली सुरू आहेत। उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे सुनेत्रा पवारांनी आणि पक्षातील निवडक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पार्थ पवार यांचं नाव सुचवल्याचं समजतं। आपल्यासोबत आहेत चंदन शिरवाळे, दैनिक पुढारीचे राजकीय सहाय्यक संपादक। चंदन शिरवाळेजी, घडामोडी फार वेगानं घडतायत। पार्थ पवार थेट राष्ट्रीय अध्यक्ष याचे कोणकोणते आयाम आपल्याला लक्षात येत आहेत? हॅलो, बोला। पहिलं तर आहे की सुनेत्रा पवार यांना देशभरात फिरण्यावर मर्यादा आहेत। हो, आता त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे अजित पवार यांच्या निधनामुळे, की उपमुख्यमंत्री सोबतच कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे आणि राजकारणापेक्षा त्या कुटुंबाला अधिक प्राधान्य देतील। यासोबत आता पार्थ पवार यांचा राज्यारोहणही त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता, तेव्हापासून यांचा खऱ्या अर्थानं राज्यारोहण झालंच नाही। आता त्यांच्यावर ही राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांना पक्षाची पण धुरा देण्याचा मानस आहे। दुसरी अशी गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून आतापर्यंतची त्याची प्रतिमा आहे। बरं, अलीकडच्या काही घटना आपण जर पाहिल्या तर ओबीसी नेते प्रकाशात येत आहेत। त्यांच्यासोबत एकही राष्ट्रवादी नेता आपल्याला दिसलेला नाही। त्यामुळं लोकांमध्ये पण नाराजी आहे। ही नाराजी दूर करण्यासोबतच पार्थ पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याचं स्वतः पवार कुटुंबीय म्हणजे सुनेत्रा पवार यांचंच मत आहे आणि त्यांचं मत तरी कोणी डावलणार नाही सध्याची परिस्थिती पाहता। बरं, पण एक मुद्दा यात उपस्थित होतो की पार्थ पवार यांच्या बाबतीतल्या ज्या काही केसेस सुरू आहे, विशेषतः पुण्यातल्या कथित जमीन घोटाळा प्रकरण, हे असताना त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं तर थेट तिकडे केंद्रामध्ये भाजपचे अध्यक्ष असतील किंवा अन्य नेते असतील यांच्याशी पार्थ पवार डील करतील, पार्थ पवार त्यांच्याबरोबर संपर्क साधतील। मग हे सगळं मान्य असेल दिल्लीच्या राजकारणामध्ये? आता त्यांच्यावर आरोप असणं आणि गुन्हा असणं हा फरक आहे। आता आरोप तर बहुतेक नेत्यावरच आहेत। तर असे मंत्री काही राज्य मंत्रिमंडळात आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत। बरं, त्यामुळं हा मुद्दा सध्या तरी विशेष चर्चेला येणार नाही। बरं, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, माहितीसाठी।